आता श्री साई सच्चरित अध्याय 63वा. जैसी भावना भावना तैसे फळ, जैसा विश्वास विश्वास तैसे बळ, अंतकरण जैसे प्रेमळ, बोध ही निर्मळ निर्मळ तैसाच. ज्ञानी यांचा शिरो शिरोमणी, मिथ्या नव्हे तयाची वाणी, निज भक्ताची पुरवावी मागणी, ब्रीद हे चरणी चरणी बांधिले. गुरुवचन नवे नव्हे अन्यथा, मन लावुनी परिसाही कथा, हरेल सखळ भव व्यथा. साधन पंथा पंथा लागाल, परतले गणुदास पारले ग्रामी, काका साहेब दीक्षित धामी, उत्कंठा काकांची मोलकरीन कामी, पडते कैसी मी पाहिन. दुसरे दिवशी प्रथम प्रहरी, गणुदास असताचे जेवरी, साखर झोपेच्या आनंदा भितरी, ते नवलपरी वर्तली. कोणी एक कुणब्याची पोरी, गात होती मंजुळ स्वरी, खोचली ती सुंदर सुंदर लकेरी, जिवारी गणू दासांच्या. दीर्घ आलाप युक्त ते गान, जयात मंजुळ पद बंधन, परी सोनी तल्लीन झाले मन, लक्ष देऊन ऐकती. कळबडून जागे झाले, गीतार्थ बोधनी लक्ष वेधले, सावचित्तची ऐकत राहिले, प्रसन्न झाले अभ्यंतरी. म्हणती ही आहे कोणाची पोर, गातसे गंभीर आणि सुस्वर, ईशावास्याचे ते कोडे थोर, उकललेले पारकीने. असो हीच ती मोल करीन, पाहू तरी आहे कोण, जिच्या संस्कृत वाणी मधून श्रुत्यर्थ खून पटविली. बाहेर जाऊनी जो पाहती, खरेच कुणब्याची पोर होती, ती काकांच्या मोरीवरती घाशीत होती बासने. शोधांती कळली नवलपरी, होता तेव्हा दीक्षितांचे घरी, नाम्या गडित यांचे चाकरी, बहीण ही पोरी तयाची. हीच ती काकांची मोलकरीन, गीते या झाले शंका निवारण, रेड्यामुखी वेद गायन, संती कायन न केले जी. ऐसे ते पुरीचे गायन, झाले दास गणूचे समाधान, बाबांच्या थट्टेचेही महिमान, आले की कळून सकळाते. कोणी म्हणती गणुदास बैसले होते देव पूजेस, काकांचे येथे देव घरास, तदाया गीतास परिसेले. असो ते जैसे असेल तैसे, तात्पर्य एकची आसे, महाराज निजभक्ता शिकविती कैसे. अनेक मीसे अवलोका,
ठाईच बैसोनी मजला पुसा उगीच का रानोमाळ गिवंसा पुरवतो मी तुमचा धिवंसा एवढा भरवसा राखावा असे मी भरलो ठाई मज विनारीता ठाव नाही कुठेही कसाही प्रकटे पाही भावा पायी भक्तांच्या असो मी 8 वर्षाची पोर कासेच एक फाटके फटकोर परी मी नारंगी साडीचा बडीवार गायती सुस्वर गीतात काय त्या साडीचा भरजर काय त्या साडीचा काठ सुंदर काय मौजेचा तिचा पदर यातची ती चूर घाताना खायाला मिळेना पोटभर चिंध्यान वेढाया बोटभर परी कोणाच्या नारंगी साडीवर हर्ष निर्भर ती दिसली पाहुनी तियेची दैन्य स्थिती आणि मनाची रंगेल वृत्ती किव उपजली गणोदासा प्रती काय निवेदिती मोरेश्वरा पहा हो हिचे अंग उघडे द्या की तिला एखादे लुगडे रुजू होईल ईश्वराकडे पुण्य ही घडेल तुम्हा ते आधीच मोरेश्वर कृपा मूर्ती वरीदास गणूंची विनंती सुंदर साडी खरेदी करीती आनंदे अर्पिती पोरिते नित्य खाणारी जी कदन तिला लाधावे पंच पक्वान तेवी ती मुलगी सुप्रसन्न झाली पाहून ती साडी दुसरे दिवशी ती ल्याली साडी फिरधरी ती खेळे फुगडी दिसली इतर पोरीवर कडी आवडी मोठी आवडी साडीची तिच पुढे दुसरे दिवशी साडी ठेवून पडद निशी गुंडाळी पुरविल फटकुरासी परी हिरमुसी दिसेना नाही ल्याली केली जोगवन तथापि तिचे पुरविल दैन्य गणुदासा भासे झाले विच्छिन्न भावनेच्या भिन्नत्वे नवी साडी ठेविली सदनी जरी आले फाटके नेसोनी तरी ती दिसेना खिन्न मनी नव्हती की उणीव साडीची असमर्थपणे फाटकेलेने समर्थपणे तैसेच करणे या नाव दैन्य संपन्नपणे मिरवणे भावने गुणे सुख दुःख हेच ते गणोदासांचे कोडे येणे परी जेव्हा उलगडे ईशावास्याचे केने सापडे ठाईच पडे अर्थबोध ईशेच अच्छा दिला येते सारा हा अवघा ब्रह्मांडाचा पसारा येथे तयावीन उघडा थारा कोण विचारा मानिया
तेही पूर्ण हेही पूर्ण पूर्णापास उद्भवले पूर्ण पूर्णातून काढिता पूर्ण राहील पूर्णची पूर्ण अवशेष पुरीचे दैन्य ईश्वरी अंश फटकूर साडी हेही तदंश दाता देय दान हेही अशेष इकची ईश भरलेला मी माझे हे पार दवडावे निरभिमानत्वे सदा वर्तावे त्याग पूर्वक भोगावे लाशावे नच काही ऐसी बाबांची अमोघ वाणी प्रचिती मिळविली अनेकांनी प्राणांत शिर्डीन सोडूनी जनी विजनी प्रकटत कोणास मच्छिंदर गडावर कोणास कोठेही असो शहर सोलापूर रामेश्वर इच्छा मात्र प्रकटत कोणासही आपल्या बाह्यवेशी कोणास जागृती वा स्वप्न विशेषी दर्शन देत हरणीशी पूर्वीत असोशी भक्तांची ऐसे अनुभव एक ना दोन किती म्हणून करावे वर्णन शिरडीत जरी वसती स्थान अलक्ष प्रस्थान कोठेही परीही पोर कोणाची कोण यत्कश्चित गरीब मोल करीन नारंगी साडीवरी तिचे ते गायन निघाले मुखातून साहजिक शंका म्हणून बाबास पुसावी या मोलकर्णीने ती निरसावी तीही काकांच्या इथे असावी रचना ही मायावी नाही का आधीही तेथे मोलकरीन असावी हे कैसे बाबास ज्ञान तीही भविष्य काळी हे गाऊन श्रुत्यर्थ बोधन पावे कसे परी ते झाले खास वाटले आश्चर्य गणुदासास आशंकेचा झाला निरास ईशावास्य अकळले श्रोतया मनी येईल शंका खटाटोप तरी का इतुका स्वयच स्वमुखे बाबानीच काम फैडिली न आशंकात येतेच हे काय जागीच नसते करविले परी ते नसते महिमान कळले ईशे त्या पोरीसही आच्छादिले प्रकट हे केले बाबांनी आत्मयाथात्म्य निरूपण हे सर्वोपनिषदांचे पर्यवसन हेच सर्वोपनिषदांचे पर्यवसान हेची मोक्षधर्म निष्करण गीतार्थ प्रवचन ते हेच प्राणी भिन्न आत्मा अभिन्न आत्मा कर्तृत्व भोक्तृत्व हीन तो न अशुद्ध पाप पुण्याधीन कर्माचरण त्या नाही मी जातीने उच्च ब्राह्मण इतर मधुनी नीच वर्ण वसे ऐसे जोवरी भेद ज्ञान कर्माचरण आवश्यक मी
शरीर सर्वत्र एक मजहून कोणी नाही अनेक मीच की सकलांचा व्यापक स्वरूपोन्मुख मुख हे ज्ञान पूर्ण ब्रह्म स्वरूप च्युत ऐसा हा जीवात्मा पूर्ववत कधीतरी स्वरूप रूपा प्रत पावावा निश्चित हे ध्येय श्रुती स्मृती आणि वेदांत या सर्वांचा हाची सिद्धांत हेची अंतिम साध्य निश्चित च्युतासी अच्युत पद प्राप्ती सम सर्वेषु भूतेषु जोवरी अप्राप्त हा स्थिती विशेषु तोवरी न भूतात्मा ऋषैकेषु ज्ञान प्रकाशु समर्थ विहित कर्मे चित्त शुद्ध होता होईल अभेद बोध शोक मोहादी संस्कृती विरुद्ध प्रकटेल सिद्ध ज्ञानते अखिल त्रैलोक्य सचराचर आच्छादी जो ईश परमेश्वर निष्क्रिय निष्कल जो परात्पर जो अशरीर सदात्मक नाम रूपात्मक हे विश्व सबाह्य आच्छादी हा ईश तो मीच भरलो अशेष निर्वेश रूपत्वे